श्रीराम समर्थ. सार्थ श्रीमद्दास बोध उत्तरार्ध दशक 13वा नाम रूप समास 6वा लघु बोध. एक शित्त चाच पावे म्हणजे वर्म पडे ठावे, तैसे थोड्या अनुभवे बहुत जाणावे. व्यवहारात भाताचे एक शीत चाचपून पाहतात, त्यावरून संबंध भाताचे स्वरूप ध्यानात येते. त्याचप्रमाणे थोड्या अनुभवावरून संबंध दृश्य विश्वाचा स्वभाव समजून घ्यावा. पृथ्वी रचते आणि खचते हे तो प्रत्ययास येते, नाना रचना होत जाते सृष्टीमध्ये. पृथ्वीच्या बाबतीत असे आढळते की मातीची रचना करता येते, पण ती रचना मोडते. हा तर प्रत्यक्ष अनुभव आहे. या दृश्य विश्वामध्ये अशा कितीतरी रचना होतात व कालांतराने त्या मोडतात. म्हणून रचते ते खचते, आपते ही आटोन जाते, तेजही प्रगटोन विजते वारे ही राहे. म्हणून जे रचले जाते ते मोडते हे पृथ्वीच्या बाबतीत अनुभवास येते. त्याचप्रमाणे पाणी आटून जाते, अग्नी पेटतो व विझून जातो आणि वारा वाहतो व थांबतो. अवकाश नाम मात्र आहे, तेही विचारिता न राहे. एवं पंचभूतिक राहे हे तो घडेना. आकाशामध्ये दिसणारा अवकाश नावापुरता असतो, विचार केल्यावर तोही उरत नाही. तात्पर्य पंचभूतापासून निर्माण झालेले काहीही कायम टिकणारे नाही. कायम टिकेल ते शक्य नाही. ऐसा पाचा भूतांचा विस्तार, नासिवंत हा निर्धार. शाश्वत आत्मा निराकार सत्य जाणावा. याच प्रमाणे 5 भूतांचा सारा पसारा नाशवंत आहे, ही गोष्ट अगदी निसंशय आहे. आत्मा मात्र शाश्वत आहे, सत्य आहे, पण तो निराकार आहे. तो आत्मा कोणास कळेना, ज्ञाने विण आकळेना, म्हणून या संतजना विचारावे. साकार तेवढे नाशवंत व निराकार शाश्वत असते, पण साकार व निराकार एकमेकात मिसळल्यासारखे झालेले आहे. सारासार विचाराने ते वेगळे करावे आणि मी कोण याचा शोध घ्यावा. तो आत्मा कळण्यास फार कठीण आहे. ज्ञाना वाचून इतर कशाने तो आकलन होत नाही. म्हणून संतांच्याकडे आणि त्यांना आत्मा कसा ओळखावा हे विचारावे. विचारिता सज्जनांसी ते म्हणती की अविनाशी, जन्म मृत्यू आत्मयासी बोलोच नाही. आत्मस्वरूप कसे आहे हा प्रश्न संतांना विचारला तर ते उत्तर देतात की आत्मा अविनाशी आहे. आत्म्याला जन्मही नाही, तसा मृत्यू पण नाही. निराकारी भासे आकार आणि आकारी भासे निराकार. निराकार आणि आकार विवेके ओळखावा. निराकारात आकाराचा भास होतो आणि आकारात निराकाराचा भास होतो. दोन्ही एकमेकात मिसळल्याप्रमाणे भासतात. म्हणून निराकार आणि आकार एकमेकांपासून विवेकाने वेगळे करावे. निराकार जाणावा, नित्य आकार जाणावा. अनित्य यास बोलिजे नित्या, नित्य विचारणा. जे निराकार ते नित्य व शाश्वत असते व साकार ते अनित्य व अशाश्वत असते. साकार निराकाराचे हे गुणधर्म विवेकाने जाणणे यास नित्या अनित्य विचार म्हणतात. सारी भासे असार आणि असारी भासे सार. सारासार विचार शोधून पाहावा. त्याचप्रमाणे जे सार आहे त्यात असाराचा भास होतो आणि जे असार आहे त्यामध्ये साराचा भास होतो. पण माणसाने सारासार विचार करून सार असार वेगळे शोधून काढावे. पंचभूतिक ते माईक, परंतु भासे अनेक आणि आत्मा एक व्यापून असे. वास्तविक 5 भूतांपासून निर्माण झालेले सगळे माईक आहे, म्हणजे ते जसे दिसते तसे शोधून, जसे दिसते तसे नसते. ते एक नव्हे अनेक दिसते. याच्या उलट आत्मा अगदी एकच आहे व तो सर्व विश्व व्यापून आहे. चहुभूतांमध्ये गगन तैसे गगनी असे सधन. नेहटून पाहता अभिन्न गगन आणि वस्तू.
चारही भूतांच्या मध्ये आकाश व्यापून असते, पण ते लगेच लक्षात येत नाही. त्याचप्रमाणे आकाशात आत्मस्वरूप अगदी दाटपणे गच्च भरलेले आहे. निश्चयाने सूक्ष्म विचार पाहिल्यास आकाश आणि ब्रह्मवस्तू यात भेदच नाही असा अनुभव येईल. उपाधी योगेची आकाश उपाधी नसता निराभास, निराभास ते अविनाश तैसे गगन. आकाश आपल्याला भासते, इंद्रियांना गोचर होते, म्हणजे ते स्थलकालाच्या उपाधीने आवरलेले आहे. ही उपाधी बाजूस सारली तर ते अतिंद्रियच असते. म्हणून अतिंद्रिय निरुपाधी निराभास व अविनाश गगनासारखे ब्रह्मस्वरूप आहे. आता असो हे विवंचना, परंतु जे पाहता नासेना ते गेतेची अनुमाना विवेके आणावे. आता हे विवचन पुरे, परंतु जे अनुभव घेण्यास गेले असता अविनाश राहते ते ब्रह्म होय. तेच ब्रह्म स्वरूप मनन निधी ध्यासाने आपल्या अनुभवाच्या कक्षेत आणावे. परमात्मा तो निराकार जाणी जे हा विचार, आणि आपण कोण हा विचार पाहिला पाहिजे. परमात्मा स्वरूप निराकार आहे, हाच सर्व सारासार विचाराचा मतितार्थ आहे. त्याचप्रमाणे आपण कोण हाही विचार करायला पाहिजे. देहास अंत येता वायो जातो तत्वता, हे लटके म्हणाल तरी आता श्वासोश्वास धरावा. ज्यावेळी देहाचा अंत होतो त्यावेळी वायू देह सोडून जातो, हे जर खरे वाटत नसेल तर आत्ताच श्वास कोणून धरावा. श्रीराम समर्थ.